नमस्ते, माझं नाव पूनम घाडीगावकर. मी काउन्सिलिंग सायकोलॉजिस्ट आहे. मी MA काउन्सिलिंग सायकोलॉजी मुंबई युनिव्हर्सिटीमधून केलं आहे आणि गेले 19 वर्ष दिशा काउन्सिलिंग सेंटरमध्ये कार्यरत आहे. दिशामध्ये अनेक प्रकारची कामं ऑफकोर्स मेंटल हेल्थच्या अंडर कामं केली जातात. ह्यामध्ये मी जास्त प्रकारे मुलांबरोबर जे काम करते ते करिअर गायडन्स, करिअर मार्गदर्शन करण्याचं काम करते. त्याचबरोबर मुलांमध्ये स्टडी स्किल, अभ्यास कौशल्य, त्याच्या टेक्निक वेगवेगळ्या मुलांना शिकवते. मला विचाराल तर मला जास्त करून मुलांबरोबर काम करायला आवडतं. छोटी मुलं किंवा ॲडोलेसेंट त्यांचे वेगळे इश्यूज असतात, ओके, आणि मग त्या इश्यूबरोबर डील करणं मला आवडतं. पॅरेंटिंग सेशन्स बरेच असतात, 1-to-1 काउन्सिलिंग होतं, प्ले थेरपी होतं. तर हे दिशामध्ये करते. पण दिशा बरोबर खूप अशा NGO टायअप आहेत की आपण दिशा थ्रू NGOमध्ये खूप काम केलं जातं आणि मला ते जास्त आवडतं. बऱ्याच NGO आहेत. अगदी नाव घ्यायचं म्हटलं तर सेवा सहयोग NGO आहे जी वाडा जिल्ह्यासाठी काम करते. त्यामध्ये गारगाव हे एक गाव आहे, तिथे एक शाळा आहे, तिथे टीचर्सला ट्रेनिंग दिलं जातं. म्हणजे आपल्या मुंबईसारख्या शहरामध्ये खूप काउन्सिलिंग सेंटर आहेत, इझिली मिळतं. बऱ्याच काही शाळा आहेत, जसे की काही बोर्ड्स आपण बघतो तिथे काउन्सलर एक व्यक्ती नेमलेली असते. पण गावासारख्या शाळेमध्ये शिक्षक BEd केल्यानंतर त्यांना पुढचं ट्रेनिंग फार कमी प्रमाणात मिळतं. मी असं म्हणेन सायकोलॉजी रिलेटेड ट्रेनिंग कमी प्रमाणात मिळतं. आणि मला असं वाटतं की आपण सगळे सायकोलॉजिस्ट तिथपर्यंत पोचू शकत नाही प्रत्येक मुलांपर्यंत. तर शिक्षकांना ट्रेनिंग देणं आणि त्यांच्याकडनं काही गोष्ट मुलांपर्यंत पोहोचवणं हे उत्तम काम चालतं. तर मला ते फार ती कॉन्सेप्टच खूप आवडली आणि मी तयार झाले. तिथे गेल्यावर असं कळलं की ते टीचर्स खूप चांगली हुशार असतात, सगळं त्यांना माहिती असतं अभ्यासाबद्दल. पण कुठेतरी त्यांना एक कुठेतरी ऑब्स्टॅकल येतं, अडथळा येतो की कुठेतरी त्यांना कळत नाही की ह्या मुलामध्ये हे इश्यू आहेत, तर ह्या मुलाला कुठे पाठवायचं, काय करायचं, नक्की काय प्रॉब्लेम आहे. तर आम्ही वर्कशॉप करतो आणि त्या वर्कशॉपमध्ये बऱ्यापैकी खूप वेगळ्या गोष्टींना आपण टच करतो. जसं की क्लासरूम मॅनेजमेंट म्हणजे वर्ग व्यवस्थापन. शिक्षकांना पण सुद्धा इमोशनल इंटेलिजन्स लागतात, ते पण थकून जातात, त्यांनाही स्ट्रेस मॅनेजमेंट लागतं. मुलांमध्ये काही गोष्टी आढळतात की स्पेशल मुलं असतात तिथे, की काही मुलं खूप हायपर असतात, चंचल असतात. काही मुलांमध्ये ऑटिझम असतं, ते पटकन तिकडच्या शिक्षकांना तेवढं नॉलेज नसल्यामुळे ते त्यांना मिळत नाही. किंवा डाऊन सिंड्रोम ही गोष्ट असते. किंवा काही मुलं LD असतात की ती मुलं अभ्यास करतात आहे पण त्यांना मार्क मिळत नाही, काय बेसिक मिस्टेक्स होतात. तर आपण त्यांना बेसिकली हे शिकवतं की मुलं अशी जी स्पेशल मुलं आहेत त्यांना तुम्ही आयडेंटिफाय कसं करणार आणि आयडेंटिफाय केल्यानंतर त्यांचं मर्यादा कुठपर्यंत आहे, त्यांनी पालकांना हे कसं समजावून द्यायचं आणि मग त्यांनी दुसऱ्या एखाद्या सेंटरकडे कसं अप्रोच करायचं हे त्यांना आपण सांगतो. त्याचबरोबर वर्गामध्ये जी मुलं चंचल असतात त्या सगळ्यांनाच काही शिक्षकांना हँडल करता येत नाही. मग कधीकधी ही मुलं दुर्लक्षित होऊन जातात. तर मग अशा मुलांना आम्ही शिक्षकांना ट्रेनिंग देतो की ह्या मुलांना समजून घ्या. मग त्यांना काही आपण सायकोलॉजिकल टेक्निक्स त्यांना शिकवतो, जसं की पॉझिटिव्ह रिइन्फोर्समेंट म्हणा किंवा मग त्यांना शाबासकी देणं म्हणा किंवा त्यांना मग अशी काही कामं द्यायची की ती मुलं एका जागी स्थिर बसतील. कारण अशा मुलांना बऱ्यापैकी मस्तीखोर म्हणून अवॉइड केलं जातं. पण असं न करता त्या मुलांमध्ये पण तो जो उत्साह आहे तो तसाच ठेवण्यासाठी वेगवेगळ्या टेक्निक्स त्यांना दिल्या जातात. त्यामुळे त्या मुलांचं अभ्यासामध्ये पण लक्ष खूप चांगलं लागतं आणि खूप चांगले रिझल्ट येतात. मी गेले 3 वर्ष त्यांच्यासाठी काम करते आणि खूप छान चाललं आहे. शिक्षकांचा फीडबॅक पण खूप पॉझिटिव्ह आहे. आणि अशा वेगवेगळ्या पैलूंवर म्हणजे हे फक्त शिक्षक आणि मुलांबरोबर कसं बघायचं इतकंच नाही, तर त्याचबरोबर शिक्षकांनासुद्धा कधीकधी फटीग इफेक्ट येतो. मग त्यांचं स्ट्रेस मॅनेजमेंट केलं जातं, इमोशनल इंटेलिजन्स, त्यांनाही काही भावना जाणून घ्यायच्या असतात. हे सगळे वेगवेगळ्या पद्धतीने केलं जातं. त्याचबरोबर आता एक नवीन कॉन्सेप्ट मी वापरली आहे. कोविडमध्ये बऱ्यापैकी स्टुडंट यायचे कमी झाले होते आणि ह्या 2-3 वर्षाच्या गॅपमध्ये मुलांमध्ये ना अभ्यासाची गोडीच नव्हती. तर आपण एक नवीन असं एक मॉडेल तयार केलं की ज्यामध्ये मुलांमध्ये शिक्षणाची गोडी निर्माण होण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने शिक्षण दिलं तर मुलं वर्गात येऊन बसतील. मग त्यासाठी अशा पद्धतीने अभ्यास शिकवायचा की ज्यामध्ये वेगवेगळ्या टेक्निक वापरल्या गेल्या, ज्यामध्ये मुलांना खेळायचं आहे पण त्यामध्ये त्याचं कॉन्सन्ट्रेशन वाढेल, राईट. एका जागेवर मुलं बसू शकतील, मुलं उत्तरं देतील, मुलांना शाळेत यायला आवडेल. अशा विविध पद्धतीने आणि काही स्टडी स्किल टेक्निक अशा डेव्हलप केल्या ज्यामुळे मुलांना अभ्यासाची गोडी लागली आणि ह्याचा खूप छान पॉझिटिव्ह फीडबॅक आम्हाला शिक्षकांकडनं, शाळेतल्या प्रिन्सिपलकडनं आलेला आहे. सो हे एक झालं सेवा सहयोगसाठी मी काम करते. मोतीलाल ओसवाल अशी एक संस्था आहे जी बऱ्याच वाडा जिल्ह्यातल्या शाळांसाठी, तिकडच्या मुलांसाठी करिअर गायडन्स प्रोग्राम रन करते.
गेले अनेक वर्ष 6 ते 7 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त असेल की तिकडच्या प्रत्येक शाळेमध्ये मी जाऊन करिअर गायडन्स प्रोग्राम केलेले आहेत. मुंबईतली मुलं हुशार आहेत, त्यांना सगळं नॉलेज आहे, आईबाबा शिकलेली असतात. गावाकडची मुलंसुद्धा खूप हुशार आहेत, स्पोर्ट्समध्ये खूप हुशार आहेत, अभ्यासात हुशार आहेत. पण कुठेतरी कुठे जायचं, कोणतं शिक्षण घ्यायचं हे मुलांना कळत नाही की आपण कशावर जास्त काम केलं की आपल्याला पुढे जाता येईल. मग तिथे करिअर गायडन्सचे एक 2 ते 3 तासाचे सेशन्स चालायचे आणि त्यामध्ये मग 10वी नंतर मुलांनी काय करावं, कोणत्या क्षेत्रात जायला हवं, कोणती ब्रांच निवडायला हवी, अभ्यास किती करायला पाहिजे, कोणकोणत्या परीक्षा असतात. मला तर एक विद्यार्थी असा आढळला होता की त्याला इंजिनिअरिंग करायचं आणि तो ऑलरेडी 12वी कॉमर्सला होता. त्याला हेही माहिती नव्हतं की सायन्स घेऊन इंजिनिअरिंगला जाता येतं. म्हणजे इतकी मला ज्या करताना खूप वाईट वाटलं त्याचं करिअर गायडन्स, कारण आता परत तो 2 वर्ष पाठी कसा जाणार आणि आपल्याकडे थोडे काही लिमिटेशन्स आहेत. सायन्सचीच मुलं इंजिनिअरिंगला जातात. त्याहून असं जाणवलं तिकडच्या लोकांना की खूप करिअर गायडन्सची गरज आहे. तर ऑलमोस्ट मला असं वाटतं की 60च्या वर मी शाळा केलेल्या आहेत, जेणेकरून तिकडच्या सगळ्या मुलांना करिअर काउन्सिलिंग देण्याचा मोतीलाल ओसवाल थ्रू प्रयत्न झाला आहे. त्याचबरोबर एक जस्टिस अँड केअर किंवा GGBK सध्या मी काम करते. तिथे ट्रॅफिक वुमन, काही महिलांना काही आमिष दाखवून इथे आणलं जातं देहविक्री करण्यासाठी. ह्या मुलींमध्ये खूपच त्यांच्या मानसिक खचलेल्या असतात, सगळ्या वाटा बंद झाल्यासारख्या वाटतात, अडकल्यासारखं वाटतं. आणि मग अशा मुलींसाठी, महिलांसाठी मी अनेक वर्कशॉप केल्यात, ज्यामध्ये आपण असं म्हणून लाईफ स्किल ट्रेनिंग, जीवन कौशल्य, त्यांची मानसिकता जी ढासळलेली आहे ती वाढवण्याचं काम आपण करतो. त्यांना बरेच वेगळ्या पद्धतीने की त्यांनी मोटिवेट राहावं, त्यांच्यामध्ये उत्साह यावा, समजून घ्यायला हवं त्यांचं व्यक्तिमत्व, त्यांचं जे सेल्फ इस्टीम कमी झालेलं असतं, सेल्फ अवेअरनेस कमी झालेला असतो, तो वाढवण्याचा वेगळ्या पद्धतीने आम्ही प्रयत्न करतो. मग त्यामध्ये त्यांच्यावर आम्ही ड्रामा प्ले करतो. म्हणजे त्यांना लिहिता वाचता येत नाही किंवा त्या इतक्या वेगळ्या ठिकाणून आल्या असं त्यांची भाषा डेव्हलप झालेली नसते. मग त्यांना एका टिपिकल भाषेमध्ये सांगता येत नाही. मग हिंदी इज अ कॉमन लँग्वेज. मग त्यांच्याबरोबर आपण प्ले थेरपी करतो, ड्रामा ॲक्टिंग करायला होतो, काही PPT, काही व्हिडिओ, काही पिक्चर्स, काही पिक्टोरियल बेस म्हणजे पिक्चर बेस वर्कशीट्स केल्या जातात आणि मग त्यांच्यावर लाईफ स्किल ट्रेनिंग केलं जातं आणि त्याचा खूप छान इम्पॅक्ट आपल्याला दिसतो. असं दिसतं की वेगळ्या जगातून त्या मुली आलेल्या असतात, वेगळं जगत असतात आणि हे त्यांना काहीतरी वेगळं मिळतं. मग यामध्ये आपण त्यांना व्हॅल्यू एज्युकेशन पण देतो किंवा त्यांना स्ट्रेस खूप झालेला आहे, मग स्ट्रेस व्यवस्थापन देतो. टेन्शन त्यांनी जे उपभोगलेलं आहे ते आपल्याला नक्कीच त्यांच्या आयुष्यातून डिलीट मारता येणार नाही आहे, पण ते आहे तसं स्वीकारून पुढे त्यांनी जावं उत्साहाने, हे आपण त्यांना सांगत असतो. तर हा खूप वेगळा अनुभव माझ्यासाठी होता आणि मला तो करायला आवडतो. मी खूप वर्कशॉप त्यांच्यासाठी केलेले आहेत. जसं मी महिलांसाठी केलं आहे ना, तसंच मी मुलांसाठी सुद्धा केलेलं आहे. भिवंडीमध्ये जे छोट्या मुलांचं बालगृह असतं, त्यांनी काही गुन्हे केलेले असतात त्यांच्यासाठी, पण त्यांच्याकडनंही काही गोष्टी अशा अजाणतेपणे झालेल्या असतात, मुलंही अडकलेली असतात. अशा मुलांसाठी सुद्धा लाईफ स्किल ट्रेनिंग मी घेतलेलं आहे. मुलांसाठी मुलींसाठी दोघांसाठी केलं जातं. ऑफकोर्स प्रत्येकाच्या गरजांप्रमाणे आपल्या मॉडेलमध्ये बदल करता येतो आणि मला नवीन नवीन बदल करायला आवडतात आणि मुलांमध्ये ते बदल मुलांमध्ये फार वेगळ्या पद्धतीने मांडता येतात, छान वाटतं. असं वेगळ्या प्रकारचे NGO आहेत. काही NGOसाठी करिअर गायडन्स प्रोग्राम केलेले आहेत, काही NGOसाठी लाईफ स्किल केलेले आहेत. जसं की सहारा ट्रस्ट फाउंडेशन आहे, त्यांचे मानखुर्दला त्यांचं सेंटर आहे. तिथे मुलांसाठी आणि मुलींसाठी वेगळे सेंटर आहेत. तिकडे आपण असं म्हणून बाबा अणुशक्तीच्या समोर ज्यांचं सेंटर आहे तिथे पण मुलं आणि मुली अनाथ असतात किंवा सिंगल पॅरेंट असतात, आई बाबा त्यांची जबाबदारी पेलवू शकत नाही. मग अशा मुलांसाठी सुद्धा तिथे करिअर गायडन्स सेशन्स आपण घेतलेले आहेत. त्याबरोबर ॲप्ट्यूड टेस्टिंग, म्हणजे त्यांचं प्रत्येकाचं लेवल वेगळं असतं. दिशामध्ये आम्ही वेगवेगळ्या त्यांच्या ॲप्टिट्यूडप्रमाणे किंवा त्यांच्या क्षमतेप्रमाणे काही डेस्क डेव्हलप केलेल्या आहेत आणि त्याप्रमाणे त्या टेस्ट करून मग त्यांना आम्ही करिअर मार्गदर्शन करतो. तर असं बरंच काही चालू आहे. विद्या NGO म्हणा, प्रथम NGO म्हणा, ह्यांच्या व्हॉलिंटियरसाठी मी बरेच प्रोग्राम केलेले आहेत. कारण व्हॉलिंटियर ज्या जातात तर त्यांनी कसं बोलायला हवं, अगदी बेसिक काउन्सिलिंग स्किल त्याला दिलं जातं. कारण त्यांना काय आता आपल्यासारखं सायकोलॉजी करता येत नाही, पण एक बेसिक स्किल की त्यांनी कसं बोलायला हवं, रॅपो बिल्डिंग कसा करायला हवा. इतके सगळे लोकांचे प्रॉब्लेम ऐकल्यानंतर एंड ऑफ द डे ते पण थकून जातात किंवा त्यांना पण एक फटीग इफेक्ट येतो. मग त्यांनी स्वतःचं मानसिक संतुलन कसं ठेवायला हवं, हे अशा वेगळ्या पद्धतीने आपण त्याच्यावर वर्कशॉप करतो. सो अनेक प्रकारचे NGOबरोबर काम करताना मजा येते, छान वाटतं.
आणि डे टू डे लाईफ तर करिअर काउन्सिलिंग चालूच आहे, त्या मुलांसाठी आपण छान करतो आहे. सो आय एम हॅपी वॉट एवर आय एम डुईंग राईट नाव विथ देम. आपल्याकडे मुंबईमध्ये एक नरोदम सक्सेरी आहे, ते पण बऱ्यापैकी जे मुलांना फायनान्शियली जमत नाही आर्थिकदृष्ट्या, त्यांच्यासाठी सुद्धा करिअर गायडन्स प्रोग्राम करतात, ॲप्टिट्यूड टेस्टिंग करतात आणि मग त्या मुलांना ते फंडिंग देतात, राईट. असंच एक संस्था आहे की जी मुलं अनाथ असतात, जी 18 वर्षापर्यंत त्यांना बऱ्याच ठिकाणी ठेवलं जातं आणि 18 वर्षानंतर त्यांना बाहेर पाठवलं जातं, पण एवढं मोठं जग त्यांना पटकन नोकरी घेणं किंवा राहणं कठीण असतं. मग तरुण सदन अशी एक संस्था आहे, तिथे 18 वर्षाच्या नंतरच्या मुलांना ठेवलं जातं ते 21 वर्षापर्यंत. अशा मुलांसाठी सुद्धा मी एक लाईफ स्किल ट्रेनिंग घेतलं आहे. त्यांच्यामध्ये काही गोष्टी दिसतात, जसं की खोटं बोलणं, चोरी करणं, राग खूप येणं त्यांना. मग अशा मुलांसाठी सुद्धा आपण वेगळ्या पद्धतीचे वर्कशॉप घेतले जातात. काही मुलं माझ्या टचमध्ये अजूनही आहे, अजूनही मला भेटायला येतात की अरे दीदी हमारे में ये चेंजेस दिख रहे, आणि हे ऐकून इतकं छान वाटतं की आपण काहीतरी समाजाला देतो आहे, म्हणजे ह्या फील्डबरोबर हेही एक समाधान मिळतं. सो आय एम रिअली हॅपी वॉट एवर आय एम डुईंग राईट नाव विथ दिशा. थँक्यू व्हेरी मच. हाय, मी सुखदा केळकर आहे. आय एम अ काउन्सिलिंग सायकॉलॉजिस्ट आणि मी गेले 15 वर्ष दिशा काउन्सिलिंग सेंटरबरोबर काम करते आहे. माझ्या कामाचं स्वरूप व्हेरी यंग चिल्ड्रन, अडॉलसंट्स, अडल्ट्स, यंग अडल्ट्स, पेरेंट्स, टीचर्स, कॉर्पोरेट एम्प्लॉईज यांच्या वेगवेगळ्या पॉप्युलेशन्सबरोबर वेगवेगळ्या तऱ्हेने आम्ही कामं करतो. बाय कंडक्टिंग असेसमेंट्स, की जिकडे अ लॉट ऑफ टाइम्स दिसून येतं की कधीकधी मुलांमध्ये, कधीकधी इंडिव्हिज्युअल्समध्ये, अडल्ट्समध्ये इमोशनल कॉम्प्लिकेशन्स असतात किंवा देर आर डिफिकल्टीज इन हँडलिंग इमोशन्स. समटाईम्स आपल्याला माहीतसुद्धा नसतं की आपल्यावर होणारा जो कुठला एक्सपिरियन्स आहे त्याचा प्रभाव कसा पडतो आहे. आणि ऑफन ह्याची प्रचिती अशी होते की आपल्याला बिहेवियरल चॅलेंजेस येतात, इमोशनल डिस्टर्बन्सेस दिसून येतात. त्याचबरोबरीने अ लॉट ऑफ टाइम्स आपण समाजात वावरतो, मग तिथे देखील लिमिटेशन्स दिसून येतात. सो पार्ट ऑफ वर्क इज टू आयडेंटिफाय in which I conduct child assessments, personality assessments, evaluations, EQ assessments, conducting therapeutic interventions. म्हणजे एकदा का डायग्नॉसिस हातात आला की म्हणजे ह्या लेट्स एका मुलाला किंवा एका अडल्टला कुठल्या प्रकारचं इमोशनल कन्सर्न आहे, किंवा कधी कधी आपल्याला दिसून येतं असेसमेंटमध्ये की इंटेलेक्च्युअल डेफिसिट्स असतात की जिकडे कॉम्प्रिहेन्शनच कठीण जातं. मग त्याच्याशी रिलेटेड जे काही कॉन्फ्लिक्ट्स होत आहेत, डिफिकल्टीज येतात, त्यांना आपण कुठल्या पद्धतीने ॲड्रेस करू शकतो. एक होलिस्टिक अप्रोच वापरायला लागतो. आणि जो विच आय ट्रूली बिलीव्ह इन की जेव्हा आपण एक इमोशन्स फोकस्ड वर्क करतो, नॉट जस्ट विथ द चाइल्ड बट विथ द पेरेंट अँड अ लॉट ऑफ टाइम्स अलाइड प्रोफेशनल्स लाईक टीचर्स, अदर फॅमिली मेंबर्स, तो जेव्हा आपण एक सिस्टमिक ऑलराऊंड अप्रोच वापरतो तेव्हा आपण त्या क्लायंटच्या आयुष्यात एक रिमार्केबल, डीप रूटेड आणि सिग्निफिकंट चेंज करू शकतो की जो खूप जास्ती प्रभावशाली आहे, रादर दॅन जस्ट डीलिंग विथ इंडिव्हिज्युअल पीपल. सो चाइल्ड असेसमेंट्स, डायग्नॉस्टिक्स, आयडेंटिफाईंग इंटेलेक्च्युअल डेफिसिट्स, इमोशनल कन्सर्न्स, पर्सनॅलिटी इव्हॅल्युएशन्स ॲज आय मेन्शन. त्याचबरोबरीने अ लॉट ऑफ टाइम्स नुसतंच डायग्नॉस्टिकली एखाद्या व्यक्तीला तपासून बघणं किंवा फाइंड आउट करणं की काय इश्यू आहे तिथेच काम थांबत नाही, तर आपल्याला त्या व्यक्तीला ॲज आय मेन्शन थेरप्युटिकली अप्रोच अँड सपोर्ट करायला लागतं. सो डीलिंग विथ चिल्ड्रन, पेरेंट्स, टीचर्स, अडल्ट्स, आपण अलॉंग विथ असेसमेंट्स मी थेरपीसुद्धा कंडक्ट करते. आय एम ट्रेन्ड RBT CBT थेरपी प्रॅक्टिशनर. सिमिलरली अलॉंग विथ दिस मी क्लिनिकल हिप्नोथेरपी ग्रॅज्युएशनसुद्धा कंप्लीट केलेलं आहे. सो यूजिंग मल्टिपल मोडॅलिटीज, म्हणजे नॉट जस्ट कॉन्शियस थिंकिंग किंवा कॉग्नेटिव्ह बेस्ड मोडॅलिटीज नाही, पण ऑल्सो विथ हिप्नोथेरपी अँड RPT स्ट्रॅटेजीज, जे अजून एका प्रकारचे एक सिस्टमिक थेरप्युटिक अप्रोच आहे. त्याचबरोबरीने आपण सबकॉन्शियस माइंड बेस्ड वर्कसुद्धा करतो की जिकडे ॲज आय मेन्शन की आपल्याला एक होलिस्टिक पर्स्पेक्टिव्ह घ्यायला लागतो. जसं आपण नुसतंच क्लायंट नाही तर त्याच्या आसपासच्या गोष्टींनासुद्धा बांधून एक थेरपी इंटरव्हेन्शन करतो, तसंच आपण आपल्या मनाच्या फक्त जे आपल्याला ऑब्व्हियस आहे किंवा जे एक कॉन्शियस लेवलवरती आहे त्याच्या खाली देखील एक लेवल असते विच इज कॉल्ड ॲज अ सबकॉन्शियस माइंड, की ज्याला ॲक्सेस करून जास्ती डीप रूटेड, जास्ती लॉंग लास्टिंग आणि I would say a true change can be created. And so my experience working with allied modalities like hypnotherapy, random RPT therapy approach which I mentioned. Similarly मी integrated healing practices पण करते. सो ह्या सगळ्यांचं जेव्हा एक जोड आपण एका कॉग्नेटिव्ह लेवलवरती किंवा RBT CBT लेवलवरती कॉन्शियस माइंड स्ट्रॅटेजीज यूज करून करतो तेव्हा आपण त्या क्लायंटला फुली रिहॅबिलिटेट करतो आहे. सो थिंकिंग, फीलिंग ॲज वेल एज बिहेविंग which will then help them
to cope up with their life's challenges in a rounded and a holistic manner. That is the approach जो मी truly believe in करते. And over the course of period, have conducted lots of workshops, training modules, बऱ्याचशा colleges, school institutions, hospital settings मध्ये, clinical settings मध्ये काम केलेलं आहे इन टर्म्स ऑफ ट्रेनिंग. समटाईम्स जेव्हा आपले अलाइड प्रोफेशनल्स, फॉर एक्झाम्पल स्पीच थेरपिस्ट, ऑक्युपेशनल थेरपिस्ट, टीचर्स अ लॉट ऑफ टाइम्स, त्यांना देखील आपले हे जे सायकोलॉजिकल प्रिन्सिपल्स असतात त्यांचा खूप जास्ती प्रभाव आणि खूप जास्ती उपयोग होतो. सो गेटिंग देम टू अंडरस्टँड अँड लर्न इमोशन्स इक्विप्ड स्ट्रॅटेजीज, बेसिक काउन्सिलिंग स्किल्स, वर्कशॉप्स, ट्रेनिंग्स, स्किल ट्रेनिंग प्रोग्राम्स, कॉम्पिटन्सी डेव्हलपमेंट प्रोग्राम्स, हे असे बरेचसे उपक्रम आम्ही थ्रू दिशा आय हॅव ट्राईड टू डू ॲज बेस्ट एज आय कॅन. सिमिलरली एक माइंड बॉडी कनेक्टचा अंडरस्टँडिंग खूप हेल्प करतं. जसं आपले विचार असतात त्या प्रत्येक विचाराच्या सोबत एक इमोशन असतो, एक भावना संलग्नित असते आणि त्या दोघांचं मिश्रण ऑफन आपल्या बिहेवियरमध्ये ट्रान्सलेट होतं. त्या डिसिजन्समध्ये आपण जे ॲक्शन्स घेतो त्याच्यामध्ये आपल्याला दिसून येतं. सो ह्या चारही कन्स्ट्रक्ट्सवरती काम करून आपण एक डीप रूटेड चेंज कसा आणू शकतो, दॅट्स वॉट आय ट्रूली बिलीव्ह. आणि आय थिंक दॅट्स समथिंग ज्याच्याने आपल्याला एक लॉंग लास्टिंग चेंज दिसून येतो. ॲज पार्ट ऑफ दिशा वी डोंट जस्ट बिलीव्ह की आपण फक्त अंडरस्टँड करायचा, प्रॉब्लेम काय आहे स्पॉटिंग करायचं आणि वी स्टॉप देअर नाही. अलॉंग विथ दिस दिशा सेंटर ऑल्सो ऑफर्स अ गुड अलाइड टीम ऑफ प्रोफेशनल्स. सो आमच्याकडे अलॉंग विथ सायकॉलॉजिस्ट, ऑक्युपेशनल थेरपिस्ट आहेत, सम व्हेरी गुड अँड एफिशियंट सकायट्रिस्ट आहे. सो ॲज दिशा सेंटर एक ऑलराऊंड अप्रोच घेऊन आपण प्रत्येक क्लायंटला पूर्णपणे हेल्प करायचा प्रयत्न करतो. द क्लायंट, द फॅमिली, द स्कूल सिस्टम, द सोशल सिस्टम, द काइंड ऑफ इंटरॅक्शन्स, द काइंड ऑफ डिफिकल्टीज दे एन्काउंटर, ह्या सगळ्याचा एक अप्रोच एकत्रित घेऊन आपण त्याप्रमाणे थेरपीज डिझाईन करतो. आणि डायग्नॉस्टिक्स, थेरपीज अँड देन फॉलोअप ह्यावरती माझा पूर्ण विश्वास आहे. सो मनाची शक्ती वापरून आपण माइंड ओव्हर मॅटर करून आपलं लाईफ खूप छान जगू शकतो. अँड दॅट्स वॉट आय ट्रूली बिलीव्ह इन. थँक्यू. तर आत्ताच आपण दिशा काउन्सिलिंग सेंटरच्या को फाउंडर्स आणि जे 2 काउन्सिलर्स आहेत त्यांना भेटलेलो आहोत आणि त्यांच्याकडून दिशाविषयीची पूर्ण माहिती घेतलेली आहे. आम्ही आशा करतो की तुम्हीसुद्धा इथे भेट देऊन तुमच्या आयुष्याला एक चांगली दिशा दाखवू शकता. तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि ह्या व्हिडिओच्या शेवटला त्यांची पूर्ण माहिती दिलेली आहे तर ती पाहायला विसरू नका. चला तर आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.